मनुष्याकडे आकृतीमध्ये न बघता प्रवृत्तीकडे बघावं. न सस्पृशतम दारव्यम, स्पर्शाकडनं बघता मनुष्याच्या अंतरात्म्यातील आत्मदृष्टीकडे बघावं. जोपर्यंत मनुष्य दृष्टी बदलत नाही तोपर्यंत मनुष्य ज्ञान अवस्थेत स्थित होऊ शकत नाही. म्हणून दृष्टी जर बदलली तर तो ज्ञान अवस्थेत स्थित होऊन जातो. पण ज्ञानी पुरुष आकारावर कधी ध्यान देत नाही. एकदा एका महात्म्याकडनं 2 मूर्ती होती सोन्याची. एक गणपतीची मूर्ती आणि एक उंदराची मूर्ती. गणपतीची मूर्ती होती 8 तोळ्याची आणि उंदराची मूर्ती होती 11 तोळ्याची. मग वाटलं आपल्या पाठीमागे कोणी करणार, जोपर्यंत आहे तोपर्यंत मूर्ती मोडून दानधर्म करावा, पंगत घालावी, अन्नदान करावं. महात्मा ते सोनाराकडे घेऊन मूर्ती मोडायला गेले. मग सोनाराने सांगितलं, गणपतीची येतील त्या काळचा भाव असेल 200-300 रुपये फार तर. गणपतीची मूर्तीचे पैसे येतील म्हणले 1600 रुपये आणि उंदराच्या मूर्तीचे 2200 रुपये. म्हणले, अहो महाराज, हे गणपती बाप्पाचे सेवक आहेत आणि सेवकाचे 2200 आणि गणपती बाप्पाचे 1600, असं कसं काय? हे तर स्वामी आहेत म्हणले, भगवंत आहेत. भगवंताची किंमत कमी आणि त्यांच्या वाहनाची किंमत जास्त. तो सोनार म्हणतो की महाराज, माझी दृष्टी मूर्तीकडे नाही, माझी दृष्टी त्यातल्या सोन्याकडे आहे. त्याप्रमाणे जनक राजा म्हणतात, अष्टवक्र मुनीही म्हणतात की दृष्टी नेहमी आकृतीकडे नसावी. आकृतीच्या आतला जो परमात्मा आहे, भगवंत आहे, मग आकृती कशाचीही असो, सिंह असो, वाघ असो, सर्प असो, वानर असो अथवा किडा मुंगी असो, ओम नमो भगवते वासुदेवाय. जो वासुदेवा चराचर करतो, व्याप्त आहे, ज्यांनी जीवाला जीवदान दिलं, आत्मेची स्थापना केली, चेतनेची स्थापना केली, तो वासुदेव. दृष्टी कशी असावी? दृष्टी जेवढी मनुष्याची स्थिर असेल तेवढा मनुष्य साधनेत प्रगत होऊ शकतो. जेवढी देहात्म दृष्टी नष्ट होईल तेवढा तो मनुष्य साधनेतून पुढे जातो. एक दृष्टी डाले सभी. पूज्यश्री ध्यानात बसले होते आणि गोंधळ ऐकला आणि ध्यान अवस्था तुटली. कुणाला वाटलं डाकू, कुणाला आशिक वाटलं, कुणाला मल्ल वाटले, कुणाला काय वाटलं. ज्याच्या जशा दृष्टीने असेल तसे महात्मा नजर पडले. परंतु इकडं कशी दृष्टी होती? एक दृष्टि से देखे सभी, चले शांत गंभीर, सशस्त्र को
निशस्त्र किया. एक दृष्टी, समोर डाकू आहे का कुणी माहित नाही. एकदा पूज्यश्री डिसामध्ये होते आणि डिसामधून रात्रीचा प्रसंग होता. पूज्यश्री नदीच्या किनारी जायचे, ध्यान भजन करायचे आणि ध्यान भजन करता 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 वेळ निघून जायचा. मग एक दिवशी असाच वेळ झाला आणि आपल्या कुटियेकडे जाता जाता वाटेत 4 मद्यपान करणारे बसलेले होते आणि नशात तल्लीन होते, हातात कोयता आणि पूज्यश्रींच्या मानेवरती कोयता ठेवला. बोले खेचू. पूज्यश्री शांत होऊन गेले. बोले खींचने वाला भी वही है और खिंचाने वाला भी वही है, तेरी मर्जी पूर्ण हो जाए. देहदृष्टी नाही, ती आत्मदृष्टी, परमात्म दृष्टी आहे आणि रामदर्शन आहे. आतल्या रामाने ग्लानी दिली. अरे बाबा, हे जे समोर दिसतायत ते जगत अवतार, जगत कल्याणासाठी अवतार घेऊन आलेले महापुरुष आहेत. कोयता हातात न पडला आणि लगेच चरणावरती साष्टांग दंडवत घातला आणि मद्यपान केलेला व्यक्ती सुद्धा नशेतून बाहेर येऊन रडू लागला. डोळ्यातून अश्रू बाहेर आले. क्षमा करा म्हणले. एक दृष्टी, एक में सब, सब में एक. म्हणून शुकाचार्य भगवंत परीक्षित राजाला सुंदर सांगतायत की जोपर्यंत देहदृष्टी मनुष्याची संपत नाही तोपर्यंत साधनेत स्थित होत नाही. कधीही कुणाकडे बोलता त्याच्या नात्याकडे नका बघू. गुरुबंधू असेल, माता असेल, पिता असेल, पुत्र असेल, बंधू असेल, सखा असेल, मित्र असेल, अथवा त्याच्या देहाकडे नका बघू. बोलतायत आणि बोलणारा प्रेरणा देणारा कोण आहे? प्रेरणा देऊन वाक्याची रचना करणारा कोण आहे आणि शब्द बाहेर काढणारा कोण आहे? तर परमात्मा. लहान छोटस कुत्र्याचं पिल्लू असेल तर तो पण कोण करतं? छोटा बाळ असेल तर तो पण बाळ छोटस कणतं, तर तो कणणारा आवाज कोणाचा आहे? सिंहाची डरकाळी असेल तर ती सुद्धा भगवंताचीच आहे. पण ज्याप्रमाणे एक सेठ काश्मीरला फिरायला गेला, गुलाबाची सुंदर बाग बघितली. सेठला त्या ठिकाणी वाटलं नाही की काय भगवंताची सुंदर बगीचा आहे, काय भगवंताचं निसर्ग आहे, काय भगवंताचं सौंदर्य आहे. सेठला वाटलं की या ठिकाणी गुलकंदचा प्लॅन्ट उभा केला तर भरपूर पैसे आपण कमवू शकतो. म्हणजे दृष्टी पैशावरती आहे. त्याप्रमाणे दृष्टी कधी देहावरती नसावी, दृष्टी नेहमी परमात्म्यावर असावी. दृष्टी जर एकदा भगवन्मय होऊन गेली, प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसू लागले, तर गोपिकांची दृष्टी ही भगवंतात होती. जिथे जाल तिथे भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करायचं. कृष्ण तर मथुरेत होते, पण गोपींना गोकुळात त्यांचं दर्शन व्हायचं. गुरुजी तर जोधपूरमध्ये आहेत. कित्येक लोकांना अनुभूती घरात आली, कित्येक लोकांना प्रवासात आली, कित्येक लोकांना कुठल्या कुठल्या अवस्थेत दर्शन होऊन गेलं की गोपिका म्हणतात की भगवंत तर मथुरेत आहेत, परंतु दर्शन आम्हाला गोकुळात होतं. दर्शन आम्हाला दही मंथन करताना होतं. दर्शन आम्हाला भोजन करताना होतं.
परमात्मा कुठेही असो, परमात्म्याची जागा कधी एक नसते. परमात्मा कधी सीमित नसतो. परमात्मा कधी एका रूम मध्ये राहू शकत नाही. परमात्मा हा व्याप्तमेन चराचरम. परमात्म्याला सीमित मानाल तर आपण ही सीमित होऊन जाऊ. परमात्मा हा असीमित आहे, व्याप्त आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे. म्हणून गोपिका म्हणतात की गोपिकांची वृत्ती ही कृष्णाकार, कृष्णमय होऊन गेली. ज्याप्रमाणे सामान्य उदाहरण बघायचं म्हणलं तर टू व्हीलरवाला ज्यावेळेस गर्दीतनं जातो त्यावेळेस त्याला टू व्हीलर वृत्ती आकार करावी लागते. त्यावेळेस तो तेवढ्या गतीने चालतो. रिक्षावाला रिक्षा घेऊन जातो तर रिक्षाकार वृत्ती बनवावी लागते. माझी एवढी रिक्षा आहे त्याप्रमाणे तो रिक्षा ड्रायव्हर रिक्षा चालवतो. ट्रकवाला गर्दीतून जातो, ट्रकाकार वृत्ती बनवावी लागते. म्हणजे ट्रकची जेवढी आकृती आहे तेवढी वृत्ती त्याला बनवावी लागते. जर ट्रकवाल्यानं ट्रकाकार वृत्ती नाही बनवली आणि मी टू व्हीलरवर चाललोय असं वाटलं तर काय होईल? ॲक्सिडेंट. तसाच मनुष्य जशी ट्रकाकार वृत्ती, रिक्षाकार वृत्ती होते त्याप्रमाणे जो मनुष्य ब्रह्माकार वृत्ती, ब्रह्मांडकार वृत्ती, गुरुकार वृत्ती, कृष्णकार वृत्ती, तर कृष्णकार वृत्ती होऊन गेली तर कृष्णमय होऊन जातो. ट्रक चालवताना त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं की सतत लक्षात ठेवावं लागतं की एवढी माझी ट्रक आहे, म्हणजे ट्रकमय होऊन गेला तर ॲक्सिडेंट होत नाही. आणि ट्रकवरचं जर ध्यान थोडंसं हटलं ॲक्सिडेंट. त्याप्रमाणे गुरु आणि कृष्ण भगवंताच्या चरणावरचं थोडंसरी ध्यान हटलं तर कृष्णमय आपण होऊ शकत नाही, गुरुमय होऊ शकत नाही. लगेच संसारात ॲक्सिडेंट. म्हणून गोपिका म्हणायच्या जित देखे तित श्याममय है, श्याम कुंज वन जमुना श्यामा, श्याम गगन घन घटा छाई, सब रंगन में श्याम भनियो है. आकाशातली छटा सुंदर सुंदर श्यामाची आहे. सूर्यानं सकाळी उगवलेले उधळण केलेले रंग हे श्यामच आहे. आकाशातल्या नीलवर्णी आहे ना तो श्यामच आहे. गोपियोंची दृष्टी जिथं जाईल तिथं कृष्ण दिसत होते. लोग कहते ये बात नहीं है, नीलकंठ को कंठ श्याम है, मनो श्यामता फैल गई है. मनात कृष्णाची रोमारोमात रक्ताच्या कणाकणात कृष्णमय मन कृष्णात पसरलेलं आहे. मन व्याप्त होऊन गेलेलं आहे. बुद्धी कृष्ण चिंतन करता करता कृष्णमय होऊन गेलेलं आहे. शरीर ही त्याबरोबर कृष्णमय होऊन गेलेलं आहे. शरीर कृष्णमय होऊन गेलं ना, हाताने टाळी, मुखाने नाम, भगवंताचं चिंतन होऊन लागतं. मग गोपिकांना कधीच वाटलं नाही की कृष्ण आपल्याला सोडून गेले. त्या म्हणत असतात की कृष्ण आमच्या सोबत आहे. हे गोपी प्रेम आहे. गुरु आपल्यापासून दूर वाटणं हे हात जोडून सांगतो सामान्य भक्तीचे लक्षण आहे. कारण गुरु आपल्यापासून कधी दूर नव्हते, नाहीत आणि होणार नाही. जेवढा मनुष्य गुरुशी एकरूप होऊन जाईल ना तेवढा तो गुरुमय होऊन जाईल. गुरूंना दूर मानणं म्हणजे
देहदृष्टी आहे अजून, गोपी नाहीच झाल्या अजून. कारण गोपी म्हणतात की भगवंत आमच्यापासून कधी दूर नाही, त्याप्रमाणे गुरुही आपल्यापासून कधी दूर नव्हते, नाहीत आणि होणार नाहीत. मीराबाई पासून भगवान श्रीकृष्ण कधी दूर नव्हते, झाले नाहीत आणि कधी होणारही नाहीत. शबरीपासून राम आकृती दूर होती, पण चिंतनात सूक्ष्म रूपात शबरी जवळ होते. म्हणून जीवाला भय असतं. ईश्वराच्या सानिध्याचा अनुभव जर करू शकत नाही तर हे नाही. परंतु या ठिकाणी आदित्य आणि कश्यपी पती पत्नी सुंदर ग्रस्त आश्रमात राहून भगवंताचं चिंतन करत होते. आणि भगवंताच्या चिंतन करता करता कृष्णमय नारायणमय होऊन गेले. आणि ज्या वेळेस कश्यप शब्दाचा उलटा अर्थ पहा, शब्दाला उलट केलं तर पश्यप. उपनिषदानुसार म्हटलं जातं की क म्हणजे ईश्वर आणि पश्य म्हणजे पहा. कश्यप ईश्वराला पहा, कुठं? हृदयात, अंतःकरणात. अर्थात सर्वात एक ईश्वर आहे आणि पाहणाराही कश्यप आहे. जेव्हा कश्यपांची वृत्ती ब्रह्माकार होऊन गेली, ब्रह्ममय होऊन गेली, त्यावेळेस भगवंताला प्रगट व्हावं लागलं. म्हणजे ग्रस्त आश्रमात भक्ती बाधक नाही, साधक आहे. ग्रस्त आश्रमात राहूनही तो ग्रस्तांचा नियम पाळत असेल, संन्यासाचा नियम पाळत असेल, तर तो ग्रस्त वंदन करण्यायोग्य आहे. संन्यासीने हे त्यांना वंदन करावासा ग्रस्त आश्रम. आणि या ग्रस्त आश्रमात खरा आनंद एक आहे. संसारात राहता राहता ईश्वराचं चिंतन करणं. जोपर्यंत वाटतं तोपर्यंत मन भक्ती तल्लीन होऊन. ज्याप्रमाणे मनुष्य मानतो की संसारात खरे सुख नाही, खरे सुख तर ध्यान अवस्थेत आहे. जर संसारातल्या विषयात सुख असतं तर मनुष्य नेहमी विषयात राहिला असता. परंतु कितीही झालं तर रात्री तो निद्रिस्त होतो. का निद्रिस्त होतो? सगळं सोडून संसारात विषयात सुख नाही. म्हणून म्हणतात की ज्याप्रमाणे कश्यप आणि आदित्य सुंदर भगवंताच्या ध्यानमय तल्लीन होऊन गेले. आणि ज्यावेळेस तल्लीन होऊन गेले त्यावेळेस आदित्यच्या मनात स्फुरणा झाली की माझ्या पुत्र रूपात भगवंतांनी प्रगट व्हावं. अंतर्यामी तर सर्वांच्या रूपात आणि हृदयात वास करतो, तरीही जीव दुःखी आहे. कारण स्वरूपाचं चिंतन करतो. चैतन्य हे अज्ञानाचा नाश करणार आहे, दुःख दूर करणार आहे. म्हणून आतली जी निराकार आहे ना, ते बाहेरचं स्वरूप भगवंतांनी प्रगट केलेलं आहे. म्हणून प्रत्येक मनुष्यात भगवंत आहे, प्रत्येक जीवात भगवंत आहे. आदित्यनं पयोव्रत केलं आणि पयोव्रत केलं त्यावेळेस तिला रात्री स्वप्नात चतुर्भुज नारायणाचं दर्शन झालं. आदित्यने स्वप्नात ज्यावेळेस भगवंताचं दर्शन घेतलं त्यावेळेस भगवंताला वंदन केलं.
भगवंताची स्तुती केली, हे जगतपती लक्ष्मीपती. तात्विक दृष्टीने तर माझे आपण पती आहात, पण भगवंत म्हणतात की माझे चतुर्भुज रूप पहा, माझ्या स्वरूपाचे तुझ्या पतीच्या ठाई तू निरंतर चिंतन कर. आणि ज्यावेळेस पतीच्या ठाई निरंतर चिंतन करेल तर मी तुला पुत्र रूपी तुझ्या पोटी जन्म घेईन. वेदात अदिती शब्द वापरलाय वारंवार. अदिती अर्थात अभेद बुद्धी. ज्यावेळेस अभेद बुद्धी नष्ट होते ना, त्यावेळेस तो साधनेतली पराकष्ट परिपूर्ण केलेला महात्मा होऊन जातो. अभेद दृष्टी म्हणजे एकाच वस्तूचं वारंवार चिंतन करणं, ती मनात दृढ होते. आदित्य आणि कश्यप नारायणाचं ध्यान करू लागले, वृत्ती नारायणकार होऊ लागले. तेव्हा त्यांच्या घरी नारायण प्रगट झाले. आदित्यला गर्भ राहिला. गर्भ राहताना आदित्य कधी कधी कीर्तन करू लागले. नारायण गर्भावस्थेत होते तर ध्यान करण्याची इच्छा होत होती. नारायण गर्भावस्थेत होते तर भगवंतमय ब्रह्माकार, मीच नारायण आहे, मीच ब्रह्म आणि मीच सर्वस्व चालवते, हे आदितीचे डोहाळे. ज्यावेळेस 9 मास पूर्ण झाले आणि 9 मास पूर्ण झाल्यानंतर आदित्य तन्मयतेने प्रार्थना करू लागली की भगवंता, आपण कधी प्रगट होणार. तन्मयता आणि प्रार्थना आणि आतुरता मोठी गोष्ट आहे. शब्द सामान्य आहे, परंतु काम मोठं करणारे आहेत. जेवढी तन्मयता असेल भगवंताबरोबर, जेवढी आतुरता असेल, तेवढं भगवंत त्याच्या हृदयात प्रगट होतात. आदित्य तन्मय झाली आणि व्याकुळ होऊन गेली आणि आतुरता आली. जीवाच्या मनात जोपर्यंत एखादी दुसरी वासना असते तोपर्यंत भगवंत अवतार घेत नाही. ज्यावेळेस जीवाच्या मनातल्या वासना पूर्ण नष्ट होतात त्यावेळेस नारायण हरी प्रागट्य होऊ लागतं. परमपवित्र वेळ येऊन ठेपली भगवंत प्रागट्य होण्याची. भाद्रपदामध्ये शुद्ध द्वादशीला मध्यान्हकाळी नारायण हरीचं अवतार होऊ लागला. आणि मध्यान्हकाळी आदित्य मातेच्या समोर भगवान वामन प्रगट झाले. चोहीकडे लख प्रकाश पडला. आनंदाने हृदय भरून गेलं. कश्यप ऋषी सुद्धा धावत आले आणि वामनाच्या दर्शनास येऊन पोचले व माता पितांना समजून भगवंताने आपल्या चतुर्भुजांचं दर्शन घडवून दिलं. बोलो वामन भगवान की जय. रूप वामन को बनाया रे बिहारी जी ने, रूप वामन को बनाया रे बिहारी जी, रूप वामन को बनाया रे बिहारी जी ने. हाँ बिहार जी ने, हो बिहारी जी ने, हाँ बिहारी जी ने, हो बिहारी जी ने. रूप वामन को बनाया रे बिहारी जी ने,
रूप वामन को बनायो रे बिहारी जी ने, कर में दंड कमंडल सोहे, कर में दंड कमंडल सोहे, सर पे छत्र धरायो रे बिहारी जी ने, सर पे छत्र धरायो रे बिहारी जी ने, रूप वामन को बनायो रे बिहारी जी ने, रूप वामन को बनायो रे बिहारी जी, हाँ हाँ बिहारी जी ने, हो बिहारी जी ने, हाँ हाँ बिहारी जी ने, हो बिहारी जी ने, रूप वामन को बनायो रे बिहारी जी ने, रूप वामन को बनायो रे बिहारी जी ने, माधुरी सूरत सावरी सूरत, माधुरी मूरत सावरी सूरत, छवि मुकुंद मन भायो रे बिहारी जी ने, छवि मुकुंद मन भायो रे बिहारी जी ने, हाँ हाँ बिहारी जी ने, हो बिहारी जी ने, हाँ हाँ बिहारी जी ने, हो बिहारी जी ने, रूप वामन को बनायो रे बिहारी जी ने, रूप वामन को बनायो रे बिहारी जी ने, वामन प्रभु संतन हितकारी, वामन प्रभु संतन हितकारी, हर्ष हर्ष यश कायो रे बिहारी जी ने, हर्ष हर्ष यश कायो रे बिहारी जी ने, रूप वामन को बनायो रे बिहारी जी ने, रूप वामन को बनायो रे बिहारी जी ने, हाँ हाँ बिहारी जी ने, हो बिहारी जी, हाँ हाँ बिहारी जी, हो बिहारी जी ने, रूप वामन को बनायो रे 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 बिहारी जी ने। बोलो वामन भगवान की जय. ज्यावेळेस वामन भगवंताचं स्वागत प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात करतो ना, त्यावेळेस त्याच्या जीवनात एक आनंद येतो. तर आज वामन भगवंताच्या स्वागतासाठी आपण सुंदर एक गोड पदार्थ करायला सांगितला होता. वामन भगवंताला सगळ्यांनी छान गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. आणि विशेष म्हणजे या भगवंताला ज्वारीच्या घुगऱ्या फार आवडायच्या, म्हणून थोड्याशा बघून प्रसादासाठी बनवल्या तर उत्तम. आज म्हणून आदित्य आणि कश्यप ऋषी धावत गेले भगवंताच्या प्रागट्यासमोर. आणि ज्यावेळेस धावले आणि भगवंतानी चतुर्भुज रूप प्रागट्य केलं, आणि ज्यावेळेस भगवंतांनी चतुर्भुज रूप प्रागट्य केलं, त्यावेळेस ते दर्शन घेऊन आदित्य आणि कश्यप कदकद होऊन गेले. लाखो जन्माची साधना तपस्या फलीभूत होऊन गेली, की ज्यांनी भगवंतानी आपल्या पुत्ररूपात अवतार घेतला. कश्यप आदितीच्या ग्रस्तांचं अत्यंत पवित्र जीवन, म्हणून भगवंतानी त्यांची दृष्टी घरी प्रगट झाली. आणि ज्यावेळेस घरी प्रगट झाली त्यावेळेस आनंदाला पारावर राहील नाही. भगवंत ज्यावेळेस प्रगट झाले त्यावेळेस त्यांनी 7 वर्षाचे 7 आयुष्य प्रागट्य केले, म्हणून त्यांच्या बाललीलेचं वर्णन नाही वामन अवतारातल्या. ज्यावेळेस भगवंतानी बाललीलेचं वर्णन तर नाही केलं, परंतु ज्यावेळेस 7 वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांचं उपनयन केलं.
आणि उपनयन केलं त्यावेळेस यज्ञ उपयुक्त धारण केलं. ब्रह्मसंबंध होते म्हणून मंत्रदान करीत पिता पुत्राला म्हणतात की आजपासून तू देवाचा झाला. ज्यावेळेस यज्ञ उपयुक्त धारण करतो अथवा उपनयन विधी करतात त्यावेळेस म्हणतात की आजपासून आमचा नाही राहिला. 7 वर्षापर्यंत पुत्राला आपलं मानावं आणि 7 वर्षानंतर भगवंताचं मानावं. कारण 7 वर्षानंतर ज्यावेळेस 7 वर्षातला असतो ना त्यावेळेस त्या पुत्राला मातेविषयी ममता नसते, राग द्वेष लोभ नसतो. आणि 7 वर्षानंतर भगवंताचा म्हणलं तर मातेला पुत्रात ममता राहत नाही. आणि ममता नसेल ना तर तो पुत्र नाही राहत, महात्मा होतो. ज्यामुळं पूज्यश्री तर जन्मले आणि पूज्यश्री जन्मल्यानंतर एक आनंदाचं उत्साहित वातावरण त्यावेळेस होतं बेराणी गावात. ज्यावेळेस बापूजी जन्मले त्यावेळेस चांदीचा पाळणा साक्षात परब्रह्म परमात्म्याने पाठवला. आणि बापूजी जन्मणार त्याच्या अगोदर चांदीचा पाळणा आला आणि त्यांनी ठेवला. आणि पूज्यश्रींचे पिताश्रींना वाटलं की पाहुणे आलेत आणि त्यांना पण वाटलं की कोण असतील, परंतु वाटलं की ह्यांनी म्हणजे बापूजींच्या मामाने वगैरे पाळणा पाठवला असेल असं भाव झाला. वाटतं की कुणी न ओळखी अनोळखी आले तर हा तिकडून त्यांनी पाठवला असेल. त्यांना सांगितलं बसा, मी आपल्यासाठी थोडंसं जल घेऊन येतो, आपण जल प्राशन करा. पूज्यश्रीचे पिताश्री आत गेले, पाणी घेऊन येणार आणि आले तर बाहेर गायब. भगवंत येणे अगोदर सगळी व्यवस्था होती. तसं कश्यपांच्या आणि आदित्यच्या पोटी जन्म घेण्यासाठी कश्यप आणि आदित्यंचं पवित्रग्रस्त जीवन, पवित्रग्रस्त तपस्या, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी वामन अवताराचं प्रागट्य झालं. आणि या वामन अवतारात ज्यावेळेस प्रागट्य झालं त्यावेळेस बटू वामन पण म्हणलं जातं. आनंदाला पारावर नाही. जगात ज्यावेळेस धरतीवरती बळीराजा होते आणि बळीराजाने स्वर्ग जिंकला होता आणि आदित्यला सगळे देव आपली माता मानायचे आणि आदित्यला वाटायचं की आपल्या पुत्रांना परत स्वर्गाचं राज्य प्राप्त व्हावं. म्हणून भगवंताला प्रार्थना केली. म्हणून भगवंत आदित्यच्या पोटी जन्म घेतला आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी वामन अवतार प्रागट्य झालं. ज्या वेळेस धर्मावर संकट येताना त्यावेळेस भगवंत प्रागट्य होतात, अवतार घेतात आणि धर्मावरचं संकट नाश करून परत धर्माची स्थापना करतात. बटू वामनाला जानवे दिले, माता आदित्यने त्यांना लंगोटी दिली, पृथ्वी मातेने आसन दिलं, ब्रह्मदेवानी कमंडलू दिलं, सरस्वतीने जपमाला दिली, कुबेरानी भिक्षापात्र दिलं. हे सगळं दान केलं वामन अवतारात बटू वामनांना. आणि ज्यावेळेस वामन भगवंतांना हे दान आलं त्यावेळेस त्यांनी त्रिकाल संध्या चालू केली. त्रिकाल संध्या करायचे आणि ती त्रिकाल संध्याची प्रथा अगोदरपासून होती, परंतु वामन अवतारात भगवंतांनी त्रिकाल संध्येला फार महत्त्व दिलं. एखादा कर्म करत नसेल आणि घरात पैशाची चणचण भासत असेल तर जो त्रिकाल संध्या करतो त्याला रोजी रोटीची चिंता नाही करावी लागेल. रोजी रोटी आपोआप येते, संसारात आपोआप प्राप्त होतं त्रिकाल संध्या करणाऱ्याला. म्हणून त्रिकाल संध्या जो सकाळची संध्या करतो तो रात्रीचं पाप नष्ट होतं. सकाळपासून दुपारपर्यंत संध्या करतो तर तिथून पाप नष्ट होतं. दुपारपासून दिवस मावळायच्या अगोदर 10 मिनटं संध्या करतो त्याचं त्यापर्यंत पातक नष्ट होतं. पातक तर नष्ट होतं, परंतु जो संध्या करतो
संध्या करता करता भगवंताशी एकरूप होतो, जप ध्यान करतो, तो भगवंत म्हणतात की त्याला रोजी रोटीची चिंता करावी लागत नाही. त्याची चिंता, त्याचं योगक्षम मी वहन करतो. म्हणून संध्या आपल्या धर्मात फार उत्तम मानले आहे. संध्या करणं फार गरजेचं आहे. भले एखाद्या वेळेस तुम्ही प्रवासात असेल तर हातात करमाला ठेवा, आसन टाका आणि थोडंसं जप करा. भले आसन नसेल त्यावेळेस तरी पण जप करा. आपलं धर्म फार मोठा आणि उदार आहे, सर्व हित करणार आहे, जीवाचं कल्याण करणार आहे. एवढ्या जीवाचं नाही तर जीव जंतूचंही कल्याण करणारा मोठा धर्म आहे. आपल्या धर्माला आपण जाणलं पाहिजे आणि धर्माचं रक्षण आपण केलं पाहिजे. आपण जर संध्या केली तर वातावरणात एक शुभमय आणि सात्विक वातावरण राहील. वातावरणात सात्विक वातावरण राहील तर लहान लहान जे मुलं जन्मणार आहेत त्यांच्यावर त्या वातावरणाचा प्रभाव पडेल. एवढंच नाही तर जीव थोड्या थोड्या गोष्टीसाठी झगडतो तर आपल्या जपाने या वातावरणातल्या सात्विकतेमुळे त्यालाही आनंद मिळेल. मनुष्य आनंदासाठी मद्यपान करतो, मनुष्य आनंदासाठी जुवा खेळतो, मनुष्य आनंदासाठी कुठलीही गोष्ट करतो, परंतु आनंद आहे संध्येत, आनंद आहे भगवंताच्या चिंतन, आनंद आहे भगवंताच्या जपात. म्हणून वामन भगवंतांनी संध्येचं एवढं महत्त्व सांगितलं, एवढं महत्त्व सांगितलं की बस बोले संध्या करा. संध्या, त्रिकाल संध्या जो करतो, भले त्याच्या मनात संध्येच्या वेळेस चिंतन ना व्हावं, भले जप करो, त्याची भार माझ्याकडे आहे, तो चिंतन करू लागला आणि भगवंताची संध्या करू लागला तर त्याला सर्वस्व, म्हणजे त्याला कुठं पोहोचवायचं, ब्रह्माकार वृत्ती कधी द्यायची, साक्षात्कार कधी करून द्यायचा, ते माझ्याकडे आहे. कारण इथं काय, नित्याभ्यास. अभ्यासाने साधनेत गती होते, अभ्यासाने भगवंताशी एकरूप पोहोचतो आणि अभ्यासाने दृष्टी बदलली जाते. म्हणून संध्या केली तर चिंतन भगवंताचं नेहमी होईल, संध्या केली तर भगवंताचं नामजप होईल आणि संध्या केली तर भगवंताशी एकरूप होऊन जाईल संध्येच्या वेळेस. म्हणून हे तर कलियुग आहे. शक्य असेल तर आसन माळ घेऊन बसेल तर धन्य आहे, परंतु जर त्यावेळेस त्यांना शक्य नसेल, दुकानात असेल तर 2 मिनटं वेळ काढा की मी तर भले धर्म कुठलाही असो, परंतु कितीही कष्ट असलं, कितीही काम असला, व्यापारी असला तर दुकान बंद करतात आणि टायमाला प्रार्थना करतात. गाडीचा ड्रायव्हर असेल तर गाडी साईटला घेतात आणि साईटला बसून प्रार्थना करतात. त्या गोष्टीसाठी तर धन्यता द्यावी लागेल. परंतु आपल्या धर्मात आधी असं कधी दुकान बंद करून प्रार्थना करण्यासाठी मंदिरात नाही गेला. आपल्या धर्मात कधी आठवड्यातून एक वेळेस अशी नाही की प्रार्थना करण्यासाठी सगळी एकवटली प्रार्थनेसाठी. ना, आपल्यालाही प्रार्थनेसाठी आठवड्यातून एकदा आश्रमात जायचं अथवा मंदिरात जायचं, एकट्याने दुकट्याने नाही तर सर्वांनी मिळून. वेळ झाली तर संध्या करावी, वेळ झाली तर जप करावा, वेळ झाली तर नामस्मरण करावं. म्हणून वामन अवतारात भगवंतांनी संध्या आणि नियमावर फार महत्त्व दिलं. जो नियम आणि संध्या करतो तर वामन म्हणतात की तो भगवंताशी एकरूप होऊन गेलेला कळू शकणार नाही. ज्याप्रमाणे वृक्षावरती फळ असतं आणि फळ पिकता 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 कधी गळून पडतं हे लक्षात येत नाही, ते फळ पिकून आपोआप खाली पडतं, त्याप्रमाणे संध्या करता करता, भगवंताचं चिंतन करता करता हा जीव भगवंताशी एकरूप होऊन जातो. कधी ज्ञान प्राप्ती झाली, कधी साधन अवस्थेत प्रगती झाली अथवा कधी साधनेत तो एकमय होऊन गेला हे त्याच्या लक्षात येणार नाही. म्हणून बृहस्पतींनी वामनांना संदेश दिला की आजपासून तुम्ही माधुकरी मागून राहा.
कारण माधुकरीत जे श्रेष्ठ गंध असतो, माधुकरीच्या अन्नाला जे चव असते, ते संसारातल्या अन्नाला येत नाही. या अन्नातलं माधुर्य असा उपदेश आहे. माधुकरी म्हणजे तिथं जिभेची वासना नाही आली. गेला अलक निरंजन म्हटले आणि अलक निरंजन म्हटलं, जे समोरनं अन्न येईल ते माधुर्य, तिथं वासना नाही. म्हणून घरात पण रोज माधुकरी मागून खावी. माधुकरी म्हणजे जे बनवलं त्यात संतुष्ट, पदार्थाची इच्छा नाही. पदार्थाची इच्छा नाही म्हणजे माधुकरी, म्हणजे साक्षात भगवंत अवतार घेऊन समाजासाठी एक आदर्श निर्माण करतात. ही गोष्ट असावी, ती गोष्ट असावी हे नाही. माधुकरी. एकदा भगवंत कशी प्रेरणा देतात माहीत नाही, किंवा पदार्थात आसक्ती जास्त असेल. एकदा पूज्यश्रीने अशी प्रेरणा दिली की बोले चातुर्मास भिक्षा मागून खायचा, आणि 4 महिने भिक्षा मागून खाल्ली. पण ज्या भिक्षेतल्या अन्नाला जी चव आहे, ती चव आजपर्यंत दुसऱ्या अन्नाला नाही सापडली. म्हणून माधुकरीचं जे अन्न असतं ना, ते साधनेत फार प्रगती करणार असतं. पूज्यश्री सुद्धा ज्यावेळेस त्यांनी अध्यात्म मार्गात पाऊल टाकलं, त्यावेळेस आपल्या आईकडून माधुकरी मागितली, आणि मातेने आपल्या मुलालाही माधुकरी दिली. पहिली माधुकरी आईकडून मागितली पूज्यश्रीने. तसं आपण ही संसारात राहून रोज माधुकरी घ्यावी. माधुकरी घेतली तर त्यात अन्नात आपला गर्व नाही आला. माधुकरी मागून खाल्ली तर त्यात अहंकार नाही आला. माधुकरी मागितली तर त्यात त्या अन्नातला जो स्वाद आहे, जो मधुरता आहे, तो साधनेत प्रगती करणार आहे. कारण सो इच्छेने अन्न नाही त्या ठिकाणी, पर इच्छेने आहे. पूज्यश्री सुद्धा डिसामध्ये राहायचे, तर कमंडलू घेऊन जायचे, अलक निरंजन गाजवायचे आणि माधुकरी घेऊन यायचे. जेवढा प्रसाद आला तेवढा खायचे, राहिलेला प्रसाद गोरगरिबामध्ये वाटून टाकायचे. म्हणून वामन भगवंतांनी या माधुकरीच्या अन्नात फार मोठी चव आहे असं म्हटलं जातं. म्हणून आजपासून आपण पण एक असा नियम घेऊ की आपल्या घरात आपण पण माधुकरी मागूनच खाऊ. कारण आपण माधुकरी ठेवली तर तिथं अन्नाची हे नाही राहिली. आणि ज्या दिवसापासून व्यास भगवंत म्हणतात आणि नाथ महाराज एकनाथ महाराजही म्हणतात की त्रिकाल संध्या आपल्या देशातून बंद पडली आहे ना, तेव्हापासून देशाची दुर्दशा झाली म्हणतात. कारण त्रिकाल संध्या बंद पडली की प्रत्येक संसारातले नियम बंद पडले, आणि नियम बंद पडले म्हणून ब्रह्मचार्यानीय पालनाच्या नियमाची ही दुर्दशा झाली. मनुष्य साधना नाही करू लागला, माधुकरी नाही हॉटेलमध्ये जाऊन जेवू लागला, माधुकरी नाही सो इच्छेने पदार्थ बनवून खाऊ लागला, रोज रोज नवीन चविष्ट पदार्थाची मांग ठेवू लागला. मग जसं जसं जिभेचं चोचलं पुरवत जाईल तसं तसं जीभ अजून लालचावत जाते, आणि ज्यावेळेस लालचावली जाते ना, त्यावेळेस मनुष्य वासनेत गुरफटला जातो. म्हणून अन्नाचा प्रभाव मनावर असतो, आणि मनाचा प्रभाव शरीरावर असतो, आणि शरीराचा प्रभाव साधनेवर असतो. म्हणून ज्याप्रमाणे भगवंत म्हणतात की साधनेत न स्पर्शते दारव्यम, की जो संध्या करतो आणि त्या संध्या करता करता माधुकरी मागून खातो, त्यावेळेस त्याचं ब्रह्मचार्याचं रक्षण होतं. आणि ज्यावेळेस ब्रह्मचार्याचं रक्षण होतं त्यावेळेस तो मनुष्य
बलवान होतो, ब्रह्मचार्याचं रक्षण होतो, तर तो मनुष्य साधनेत प्रगती करू शकतो. जैमिनी ऋषी एकदा संध्या करत होते आणि संध्या करता करता संध्येचं आचमन केलेलं पाणी टाकायला ज्यावेळेस आश्रमातून कुटियेतून बाहेर आले आणि कुटियेतून बाहेर आले त्यावेळेस त्यांना एक सुंदर रूपवान स्त्री दिसली. ज्यावेळेस स्त्री दिसली त्यावेळेस कळत न कळत नजर स्थिर झाली. व्यास भगवंत म्हणतात आणि पूज्यश्री म्हणतात की राईचा दाणा, राई किती छोटी असते, एकदम छोटी असते, म्हशीच्या शिंगावरती जितका वेळ टिकते तितका वेळ जरी मनुष्य मन विचलित झालं तरी ही साधनेतून त्याची दुर्गती होऊ शकते. जैमिनी ऋषींनी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्यांना आश्रमात येण्यासाठी निमंत्रण दिलं. तर त्यांनी सांगितलं मी येऊ शकत नाही. तरी पण आग्रह केला आणि आश्रमात बोलवलं. जैमिनी ऋषीच्या मनाचं त्या ठिकाणी पतन होऊन गेलं आणि विवाहाची मागणी केली. त्या स्त्रीने सांगितलं माझ्या वडिलांनी एक अशी आट घातली की जो मनुष्य बैल होऊन पाठीवरती मला बसून जगदंबाच्या दर्शनाला घेऊन जाईन तर मी त्याच्याशी लग्न लावून देईन. माझ्या पिताश्रींनी ही अट घातली. जैमिनी ऋषी म्हणले काय त्यात एवढ्या सुंदर स्त्री बरोबर जर लग्न होत असेल तर बैल बनण्यासाठी काय. बोले ठीक आहे मी बैल बनलो. नाही म्हणले ही माझ्या पिताश्रीची आट आहे, पण माझी आट आहे की जर तोंडाला काजळ लावून मला बसवून घेऊन जाईन तर मी त्याच्याशी लग्न करेन. काय हरकत नाही म्हणले. तोंडाला काळं लावलं आणि ती स्त्री जैमिनी ऋषीच्या पाठीवरती बसली आणि निघाली यात्रा जगदंबेच्या मंदिराकडे, पार्वतीच्या मंदिराकडे. आणि ज्यावेळेस पार्वतीच्या मंदिराकडे निघाली, संसारात ही असंच आहे, जो मनुष्य परस्त्रीचं चिंतन करतो त्याच्या तोंडाला काळं लागलं जातं. जो परस्त्रीचं चिंतन करतो त्याला बैल व्हावं लागतं. म्हणून ही यात्रा ज्यावेळेस निघाली आणि यात्रा जगदंबेच्या मंदिरात पोहोचली त्यावेळेस ही आश्चर्यकारक यात्रा बघून या गाभाऱ्यात व्यास भगवंत बसले होते संध्या करण्यासाठी. आणि व्यास भगवंतांनी ज्यावेळेस ही सर्व घटना बघितली आणि जाणली त्यावेळेस जैमिनीला विचारलं की त्या श्लोकात कोणता शब्द आहे, कर्षिती की नापकर्षिती, कर्षिती की नापकर्षिती. कर्षिती म्हणजे आकर्षण होणं आणि नापकर्षिती म्हणजे कोणत्याही गोष्टीला आकर्षित न होणं. जैमिनीच्या मनाला विजेप्रमाणे धक्का बसला. व्यासानं म्हणाले तुमचे म्हणणं खरं आहे, क्षणभर असावध राहू नये. असावधानतेनं काम डोक्यावर बसेल. ज्ञानी असूनही जैमिनीला असावध राहिले त्यावेळी सुंदर स्त्रीशी विवाह संबंधाशी चर्चाच का केली. ऋषींचा जन्म हे परोपकारासाठी असतो, अनावश्यक प्रश्नाची विचारपूस करण्यासाठी नसतो. कामामुळे मोठे मोठे ज्ञानीही भटकले तिथे सामान्य मनुष्याची काय व्यथा. म्हणून भर्तहरी श्लोकात म्हणतात की भर्तहरीची सुंदर कथा आहे की ज्यावेळेस भर्तहरी राजा स्नान करत होते, राणी स्नान घालत होत्या, दासी मालिश करत होत्या आणि भर्तहराजी या सुखात तल्लीन होऊन गेलते. महालाच्या दुसऱ्या मजल्यावरती आई आली आणि आईनं बघितलं की पुत्र मोहमाया ममतेत फसला आहे, या संसारातून कधी बाहेर निघाल. डोळ्यातून अश्रू आले आणि एक अश्रूचा थेंब भर्तहरीच्या पाठीवरती पडला. गरम काय वाटलं म्हणून बघितलं तर आईच्या डोळ्यात पाणी. भर्तहरीने विचारलं धावत जाऊन का.
तर आई म्हणले, बाळ, जोपर्यंत तू या संसारातून बाहेर निघत नाही, या मोहममतेतून बाहेर निघत नाही, तोपर्यंत मला शांती नाही वाटणार. भर्तृहरी राजाने त्या क्षणाला संन्यास घेण्याचं ठरवलं. म्हणून भर्तृहरी राजा म्हणतात, विश्वमित्र पारशुरभृतय वाताम्रभृषणः तेपि स्त्रीमुखं जलं सलितं दृष्टयं मोहगातं शल्यग्नं साधुनं पयोदितं भुजयन्ति मानवः ते समुद्रद्भ्योत्यभिविन्दिवे प्लवते सागरा. केवळ झाडाची पानं आणि पाणी यावर निर्वाह करणारा ऋषी देखील कामाने विचलित होऊ शकतो. जिभेचा लाड पुरवणारी आजची माणसं काय कामाला जिंकणार. म्हणून दृढता राहून संध्या करा म्हणतात. व्यास भगवंत म्हणतात की यांना जिंकायचं असेल तर दृढ राहून संध्या करा. जैमिनीसारखं असावध न राहता सावध व्हावं. आणि सावध व्हावून जर आपण पालन केलं तर मनात कोणताही काम येणार नाही. मनरूपी हत्तीला सत्कर्म रूपीत अंकुश ताब्यात ठेवू शकतो. म्हणून नेहमी सत्कर्म करावं, नेहमी गुरूंची सेवा करावी, नेहमी गुरूंचं चिंतन करावं. सत्कर्म जेवढा आपण करल तेवढा मनुष्याच्या हाती काम राहतो. वामन भगवंत जगदंबा पार्वतीपाशी जाऊन म्हणाले, ओम भगवती भिक्षाम देई. पार्वतीने दिलेली भिक्षा गुरूंच्या समोर ठेवली. आणि वामन भगवंतांना गुरुनी विचारलं की भिक्षा कमी आणली. तेव्हा वामनाने कुण्या मोठ्या यजमानाचा ठाव ठिकाणा विचारला. बृहस्पतीने आज्ञा दिली की नर्मदा नदीच्या तटी बळीराजा आहे, अश्वमेघ यज्ञ करीत आहे, त्यांच्याकडून तुला चांगली भिक्षा मिळेल. जा. आणि वामन त्याच दिशेने चालू लागले. बळीराजा अश्वमेघ यज्ञ करत होते. बळीराजा दैत्य असूनही संध्या करत होते. बळीराजा या नियमात एवढे तल्लीन होते की तल्लीन राहता राहता भगवंताच्या चिंतनात दैत्य असूनही एकरूप होऊन गेलते. म्हणून या सुंदर बळीराजाची आणि भक्त आणि भगवंताची भेट आणि बळीराजाचं गर्वहरण आणि बळीराजाला भक्तीचं दान हे उद्या सुंदर या सत्रात मिळणार आहे आपल्याला. वामन अवतारांचा जो उद्देश आहे की बळीराजाचा